शाळा सुरू झाल्या की टिफिनमध्ये काय करून द्यायचं, सकाळच्या टिफिनमध्ये मुलांना काय करून द्यायचं आणि जेणेकरून त्यांचं पोट भरेल. म्हणून आज मी तुम्हाला सोयाबीनचे आप्पे करून दाखवणार आहे. हे सोयाबीनचे आप्पे अतिशय लवकर होतात आणि याला वेळसुद्धा लागत नाही. 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आहे. आणि सोयाबीनच्या वड्या काय करायच्या, सुरुवातीला 1 वाटीच घेतलेली आहे मी, छोटी 1 वाटी. आपल्याला त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि मस्त उकळून झाल्यानंतर मग काय करायचं, थंड्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि थंड्या पाण्यामधून चांगलं पिळून घ्यायचं आहे. पूर्ण आता सोयाबीनच्या वड्या मी तशा पूर्ण पिळून घेणार आहे आणि पिळून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये मी काहीच टाकलेले नाही, तेल मीठ काही न टाकता आपण उकळून घ्यायचं आहे. आता 2 किंवा 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडेसे बारीक तुकडे करूनच मी हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे कसं लवकर बारीक होतात. नाही तर कधी काय होते, हिरव्या मिरच्या बारीकच होत नाही मिक्सरमध्ये, त्या जाडसर राहतात. म्हणून मी थोडेसे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि मिक्सरवर आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे. बघा अशी मस्त त्याची अशी पेस्ट झालेली आहे. आणि जे आपण आता रव्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आणि त्या 1 वाटी रव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. आता सगळं मिक्स करायचं आपल्याला. दही मिक्स झालेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही. आणि जे आपण वाटण केलं होतं ना सोयाबीनचं, ते सोयाबीनचं पूर्ण पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायची आहे. बऱ्याच मुलांना कसं सोयाबीनसुद्धा आवडत नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीनच्या वड्यांचा तुम्ही आप्पे करू शकता आणि 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता आपला रवासुद्धा मस्त मुरलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. परंतु त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मी सुरुवातीला मीठ टाकणार आहे. 1 चमचाभर मीठ टाकायचं आणि सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. लागेल तसं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आणि नंतर मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये काही भाज्या टाकलेल्या आहे, कोथिंबीर, कांदा 1 आणि गाजर, म्हणजे पौष्टिकपणा येण्यासाठी परत त्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकलेल्या आहे आणि तुम्ही इतरही कोणत्या त्यामध्ये भाज्या टाकू शकता. थोडीशी हळद टाकायची आणि धणे पावडर अर्धा चमचाभर आणि तिखट 1 चमचा तिखट टाकायचं किंवा तुम्ही त्यापेक्षाही कमी टाकू शकता. जर तुमच्याकडचं तिखट जर खूपच तेज असेल तर कमीसुद्धा टाकू शकता. आणि सगळ्यात शेवटी मग त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे. इनोची मी अर्धीच पुडी यामध्ये वापरलेली आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आप्पेपात्र आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आणि आपलं हे मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे आप्पे होऊ द्यायचे आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वरची बाजू थोडी सोकली की नंतरच आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे. बघा मस्त असे आपले छान असे आप्पे दिसत आहे आणि नंतर पलटून घ्यायचे. हे आप्पे वरून कुरकुरीते होतात आणि आतूनसुद्धा मस्त नरम राहतात आणि असे नुसते जरी तुम्ही टिफिनच्या डब्यामध्ये दिले ना तरी पण हे आप्पे छान लागतात खायला, कारण त्यामध्ये आपण दहीसुद्धा टाकलेले आहे आणि बाकीच्या भाज्यासुद्धा टाकलेल्या आहे. जर तुम्ही मुलांना टमाटर सॉस देत असाल तर तुम्ही देऊ शकता, परंतु शक्यतो रोज मुलांच्या टिफिनमध्ये टमाटर सॉस नका देऊ बाहेरचा. आणि असं पौष्टिक असे आप्पे आज मी तुम्हाला सोयाबीनचे करून दाखवले आहे आणि हे आप्पे तुम्ही नक्की करून बघा आणि झटपट होणारे आहे, तसेच कुरकुरीतही होतात आणि मस्त टेस्ट आहे त्याची. तुम्ही आणि मुलांचं कसं पोटसुद्धा भरेल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ?